या माणसाचं नाव आहे विजय कुमार साहनी. हा त्याच्या मुंबईच्या दिवसामधील जुना फोटो आहे आणि हा दुसरा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा 2 फेब्रुवारी 2026 रोजी गोरखपूर पोलिसांच्या तावडीमध्ये सापडला होता. दोन्ही फोटोमध्ये किती फरक आहे. एका ठिकाणी डोकं मुंडवलेलं, दाढी काढलेली आणि त्यानं हे सर्व काय केलं हे जाणून घेतल्यावर तुमच्या सुद्धा अंगावर काटा येईल आणि तुम्हाला सुद्धा हसू येईल की शेवटी असं केल्यानं काही होतं का. असं याने जो गुन्हा केला आहे तो कोणताही सामान्य माणूस कधीच करू शकत नाही. आणि दुसरीकडे एक महिला रिया शेट्टी, 35 वर्षाची ही महिला मुंबईत छोटी मोठी काम करायची, आपला मुलगा रुद्र सोबत राहायची, रील सुद्धा बनवायची, साधं जीवन ती जगत होती. पण तिच्यासोबत जे झालं ते स्वतःच एक प्रश्नचिन्ह उभं करतं. कारण या महिलेसोबत एकदा नाही तर सुरुवातीपासूनच अन्याय होत आला होता आणि त्यानंही मन भरलं नाही. तेव्हा शेवटी 29 जानेवारी 2026च्या रात्री पिपीगंजच्या वरगठ्ठा नाल्यात तिचा मृत्यू लिहिला गेला आणि कपड्यांशिवाय तिचा मृतदेह सापडला. पण का, ज्याचं उत्तर इतकं वेदनादायक आहे की संपूर्ण केस आणखीनच धक्कादायक ठरते. म्हणूनच आज आपण सुरुवातीपासून त्यांच्या आयुष्याची पाने उलटणार आहोत आणि 2022च्या मुंबईपासून ते जानेवारी 2026च्या गोरखपूर पर्यंत संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. 23 जानेवारी 2026च्या त्या सकाळी जेव्हा गोरखपूरच्या पिपीगंज भागात काही लोक रोजप्रमाणे नाल्याच्या काठी फिरण्यासाठी बाहेर पडले होते तेव्हा त्यांना पुलाखाली सुमारे 20 फूट खोल वरगट्टा गोबऱ्या मृतदेह दिसला. तो पूर्णपणे विवस्त्र होता. चेहरा इतक्या वाईट रीतीने विखुरलेला होता की डोळे, नाक, जबडा काहीच नीट समजत नव्हतं. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. काही मिनिटांमध्येच पिपीगंज पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि सोबत फॉरेन्सिक टीमला सुद्धा बोलावण्यात आलं. आसपासचा परिसर सील करण्यात आला आणि अत्यंत सावधगिरीने मृतदेह बाहेर काढून गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तिथं समजलं की मृत्यूचं कारण आधी गळा दाबणं आणि नंतर डोक्यावर वारंवार एखाद्या जड वस्तूने प्रहार करणं हेच होतं. मृत्यूची वेळ साधारणतः रात्री 10 ते 12च्या दरम्यानची सांगण्यात आली. याच्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला ही महिला नक्की आई तरी कोण. यासाठी आसपासच्या पोलीस ठाण्यामधील बेपत्ता रिपोर्ट तपासले गेले पण कुठेच काहीच जुळलं नाही. शेवटी ही बातमी वर्तमानपत्रात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली पण तिथून सुद्धा कोणताही त्या ठिकाणी त्यांना सुगावं लागलं नाही. मग तपासाला वेग देण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आणि महत्वाची पावलं उचलली गेली. आसपासच्या 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जमा करण्यात आले. नाल्याजवळील कॅमेरे, रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंप, दुकाने, गल्ल्या प्रत्येक ठिकाणचे फुटेज तपासले गेले. तेव्हाच त्याच्यामध्ये एक स्कूटी दिसून आली म्हणून त्या स्कूटीचा नंबर ट्रेसिंगला टाकला गेला. तेव्हा समजलं की 29 जानेवारीच्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुलावरून जाताना एक स्कूटी दिसली होती. त्याच्यावर 3 लोक बसले होते, एक पुरुष आणि 2 महिला. मध्ये एक महिला बसली होती जी खूपच अननॅचरल वागत होती, जणू तिने खूप जास्त नशा केली असावी आणि ती स्कूटी दुसऱ्या कोणाची नसून रामविलास साहनी याच्या नावावर नोंदणीकृत होती, जे गोरखपूरच्या तगराटोला सोपिया गावात राहत होते. इतकी माहिती मिळताच पोलिसांचं पथक थेट रामविलासच्या घरी पोहोचलं. पोलिसांनी विचारपूस सुरू केली तेव्हा रामविलास खूप घाबरलेला होता. तो म्हणाला की हो, स्कूटी माझीच आहे पण त्या रात्री मी चालवत नव्हतो, माझ्याकडे स्कूटी नव्हतीच, ती विजयकडे होती. पोलिसांनी लगेच विजयचं नाव नोंदवलं आणि त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आधी पोलिसांनी आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं. त्यांनी त्याच भागात एका ऑटोवाल्याशी बोलणं केलं ज्याने त्या रात्री त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. ऑटो ड्रायव्हरने सांगितलं की त्या रात्री त्याने ती स्कूटी पाहिली ज्याच्यावर ते 3 लोक बसले होते. एक पुरुष चालवत होता आणि मागे 2 महिला बसल्या होत्या. मग पोलिसांनी विजय आणि सांध्याचे फोटो दाखवले. जी माहिती त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती, ऑटोवाल्याने ते फोटो पाहताच दुजारो दिला की हेच ते लोक आहेत. आता पोलिसांच्या हाती 2 मोठे पुरावे होते. स्कूटी रामविलासची होती जी विजयकडे होती आणि ऑटो ड्रायव्हरचा आय विटनेस रिपोर्ट त्याने विजय, संध्या आणि एका अनोळखी महिलेला एकत्र पाहिलं होतं. पोलीस विजय कुमार साहनीच्या घरी पोहोचतात. दरवाजा उघडला जातो आणि समोर विजय उभा असतो. पोलीस पाहतात की त्याचं डोकं पूर्णपणे मुंडवलेलं आहे, दाढी गायब आहे. जो माणूस सीसीटीव्ही मध्ये दाढी मिशा सोबत दिसत होता आता त्याचा चेहरा पूर्णपणे बदललेला होता. पोलिसांनी विचारलं की तू अचानक हे सर्व काय केलं, तेव्हा विजयने मोठ्या शांतपणे उत्तर दिलं, बस इच्छा झाली म्हणूनच करून घेतलं, यात काही खास कारण नाही. पण पोलिसांचं या उत्तराने काही समाधान झालं नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 29 जानेवारीच्या रात्री त्याच्या चेहऱ्यावर केस होते, दाढी होती. मग अचानक 1 फेब्रुवारीला डोकं मुंडवणं हा योगायोग कसा असू शकतो. इथून पोलिसांचा संशय अधिक बळकट झाला. विजयला चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलावलं जातं. सुरुवातीला विजयने सर्व नाकारलं. तो म्हणाला की रात्री तो घरीच होता, कुठेही गेला नव्हता. पण पोलिसांकडे आधीच सीसीटीव्ही फुटेज, ऑटो ड्रायव्हरचा जबाब होता आणि स्कूटीचं कनेक्शन सुद्धा होतं. या सर्वांमुळे विजयचं उत्तर आता कमकुवत पडू लागलं होतं.
शेवटी विजय कोलमडला आणि त्याने कबुली देण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या महिलेचं नाव समोर येतं जिची ओळख आतापर्यंत निनावी होती, म्हणजेच प्रिया शेट्टी. प्रिया शेट्टी ही मुंबईत राहणारी 35 वर्षाची एक अशी स्त्री जी आपल्या आयुष्यामध्ये फक्त एक साधं सुख शोधत होती. वर्षानुवर्ष एका अपूर्ण नात्याची शिक्षा ती भोगत होती. ती मूळची महाराष्ट्राची होती आणि मुंबईत छोटी मोठी काम करून आपला आणि आपल्या मुलांचा ती सांभाळ करत होती. कधी रील्स बनवायची तर कधी घरकाम करायची. पण तिच्या आयुष्यात मोठं वळण 2012 मध्ये आलं होतं, जेव्हा तिची भेट विजय कुमार साहनीशी झाली. विजय त्यावेळी मुंबईत एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करायचा. दोघांची मैत्री झाली, बोलणं वाढलं आणि हळूहळू ते नातं इतकं घट्ट झालं की दोघे आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले. कोणतंही लग्न नाही, फक्त हा विश्वास होता की हा साथ नेहमी निभावेल. याच दरम्यान 2013 मध्ये त्यांना एक मुलगा झाला, ज्याचं नाव रुद्र ठेवलं गेलं. पण विजयने कधीच आपल्या मुलाला स्वतःचं नाव दिलं नाही किंवा कोणतीही जबाबदारी त्या ठिकाणी त्यांनी घेतली नाही. मुंबईत हे सर्व सुरू राहिलं जिथं प्रिया विजयवर पूर्ण विश्वास ठेवून आपलं आयुष्य त्याच्या नावावर करून बसली होती. मग एक दिवस विजयने अचानक सर्व काही सोडलं. तो कोणाला सुद्धा न सांगता मुंबईहून गोरखपूरला परतला, कारण त्याला भीती होती की जर हे नातं त्याच्या कुटुंबासमोर किंवा समाजासमोर आलं तर अडचणी वाढतील, बदनामी होईल. पण प्रियाला याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. तो अचानक गायब झाला आणि गोरखपूरला पोहोचून त्याने संध्या नावाच्या मुलीशी लग्न केलं. तिथं त्याला 2 मुली झाल्या. त्याने स्वतःचं घर बसवलं, नवीन सुरुवात केली. सर्व काही परफेक्ट होतं. दुसरीकडे प्रिया मुंबईमध्ये एकटी पडली. आपल्या मुलाला रुद्रला वाढवण्याची जबाबदारी ती एकटीने उचलत राहिली. अनेक वर्ष कोणताही संपर्क नाही, काहीच नाही. असंच वेळ जात राहिला. प्रियाने कधीही विजयला शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही, कारण तिला वाटलं की जर त्याचं खरं प्रेम असेल तर तो स्वतःच परत येईल. पण तो काही परतला नाही. पण घटनेला वळण तेव्हा मिळालं जेव्हा 2025च्या शेवटी विजय रील स्क्रोल करत होता आणि त्याने पाहिलं की त्याच्या फीडमध्ये तीच मुलगी आली आहे ज्याला त्याने काही वर्षापूर्वी सोडून दिलं होतं, म्हणजेच प्रिया. तिला पाहून विजय परत भावुक झाला आणि त्याने तिला मेसेज करून जुन्या आठवणी ताज्या केल्या. विजयने पश्चाताप व्यक्त केला की तो चुकला होता आणि त्याला आपल्या मुलाची आठवण येते आहे. प्रियाने सुद्धा त्याला उत्तर दिलं, कारण वर्षाचे दुःख होते पण कुठेतरी एक आशा अजून जिवंत होती. हळूहळू बोलणं वाढलं. विजयने रुद्रबद्दल विचारलं, त्याचे फोटो मागवले. सर्व काही एकदम आता सामान्य वाटू लागलं होतं. मग प्रियाने आपले दुःख मांडायला सुरुवात केली. ती म्हणाली, आता मुलाला वडिलांचे नाव दे जेणेकरून त्याच्या शाळेत ऍडमिशन होऊ शकेल. तुझं नाव हवं आहे. DNA टेस्ट करून घे जेणेकरून कायदेशीररित्या सर्व काही ठीक होईल. आणि इथूनच गोष्ट बिघडायला आता सुरुवात झाली, कारण प्रियाने आता जोर दिला की आणखीन प्रतीक्षा करणं आता कठीण आहे किंवा तू मान्य कर, नाही तर मी कायदेशीर मार्ग पत्करेन. या ऐकून विजय घाबरला. त्याला वाटलं की जर ही गोष्ट पुढे नेली त्याचं नवीन बसवलेलं घर आता उद्ध्वस्त होईल, समाजामध्ये बदनामी होईल. म्हणून त्याने या सर्व गोष्टी आपली पत्नी संध्याला सांगितल्या. संध्याने आधी राग व्यक्त केला आणि मग ती म्हणाली की जर ही गोष्ट समोर आली तर आपलं घर बर्बाद होईल. त्यांनी विचार केला की ही गोष्ट इथेच संपवावी लागेल. मग त्यांनी सासरे रामविलास यांना सुद्धा सांगितलं. रामविलासने सुद्धा हे ऐकून सांगितलं की जे करायचं आहे ते करा, पण गोष्ट बाहेर येता कामा नाही. आबरू वाचली पाहिजे. प्लॅनिंग नुसार विजय पुन्हा प्रियाशी बोलू लागतो आणि तिला सांगतो की मी ठीक आहे, मी तयार आहे, तू फक्त एकदा गोरखपूरला ये, आपण मिळून सर्व काही सोडू. प्रियाला वाटलं की हे खरं आहे, म्हणून तिने होकार दिला आणि जानेवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये ती मुंबईहून ट्रेन पकडून गोरखपूरला पोहोचली. विजय आणि संध्या दोघेही तिला रेल्वे स्टेशनवर घ्यायला गेले. बाहेरून सर्व काही सामान्य वाटत होतं. ते प्रियाला घरी घेऊन गेले, त्याला चांगलं जेवण दिलं, रुद्राच्या गोष्टी झाल्या, तिने मुलाचे फोटो दाखवले. असं भासवलं गेलं की आता DNA टेस्ट वगैरे करू आणि सर्व काही ठीक होईल. पण हा सर्व एक बनाव होता जेणेकरून प्रियाचा विश्वास बसेल आणि तिला संशय येऊ नये. त्या संध्याकाळी तिघे एकत्र बसले. तिथे विजयने दारू काढली. प्रिया सुद्धा थोडी दारू पिली. जेव्हा नशा चढली तेव्हा विजय म्हणाला की चला आपण बाहेर फिरायला जाऊया, आणि तो स्कूटीवर बसून तिला पिपीगंजच्या वरगट्टा गोबरिया नाल्याकडे घेऊन गेला. रात्रीचे साधारण 10 ते 11 वाजले होते. एका निर्जन ठिकाणी त्यांनी स्कूटी थांबवली. प्रिया नशेमध्ये होती, तिला काहीच समजत नव्हतं. तेव्हा संध्याने आधी तिचा गळा दाबायला सुरुवात केली. ती थोडी धडपडली, पण ती काय करू शकणार होती. ते दोघे होते आणि ही एकटीच, ती सुद्धा नशेमध्ये. हळूहळू तिचा श्वास थांबला. याच्यानंतर विजयने तिथेच पडलेली एक वीट उचलली आणि तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप केला. त्याच्यानंतर दोघांनी तिचे कपडे सुद्धा काढून घेतले जेणेकरून ओळख पटू नये आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय नावेकडे गेला. डोकं मोंडवलं, दाढी मिशा सर्व साफ केला. त्याला वाटलं की जर CCTV मध्ये दिसलो तरी आता माझा चेहरा बदलला आहे तर मी पकडला जाणार नाही. ही त्याची फार मोठी चुकीची कल्पना आणि मूर्खपणा होती. जर प्रियाची रील विजयच्या फीडमध्ये आली नसती तर आज तिचा मुलगा व्हिडिओ कॉलवर आपल्या आईचा मृतदेह पाहून रडला नसता, कारण त्याची आईच त्याचा एकमेव आधार होती.
जो हिरावून घेतला गेला. आणि दुसरीकडे विजय आणि संध्याची दोन्ही मुलं सुद्धा अचानक अनाथ झाली, कारण आता त्यांचे आई वडील तुरुंगात गेले आहेत. म्हणजे एकाच वेळी 3 मुलांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. त्याचं एक मोठं कारण आपण हे म्हणू शकतो की एक वासना जी पूर्ण करण्यासाठी आधी विजय एका मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिला आणि मुलासह तिला सोडून दुसऱ्याच्या शोधात निघाला. तेव्हा बदनामी आणि इज्जतीची इतकी काळजीच होती तर आधीच विचार करायला पाहिजे होता. असो, लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल तुमचं काय विचार आहेत? हे संस्कृतीसाठी योग्य आहे की अयोग्य? कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या मुलींना यातून शिकवण मिळू शकेल. मी असं म्हणत नाही की विवाहित जीवनात असं काही घडत नाही, जिथं सुद्धा घडतं, पण जिथपर्यंत तुम्ही स्वतःला रोखू शकता तिथपर्यंत तरी सावध राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.